नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री बजरंग कला निकेतन भोई समाज आगर नरळ सविनय सादर करत आहोत. यशवंत माणके लिखित आणि प्रशांत प्रमोद महाकाळ दिग्दर्शित 2 अंकी नाट्य कलाकृती चौथरा 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 चौथरा. निर्माते कैलासवासी विठ्ठला पांडुरंग महाकाळ, कैलासवासी दत्ताराम बाबाजी महाकाळ, कैलासवासी दत्ताराम दारूजी महाकाळ. नेपथ्य आणि प्रकाश योजना गोपाळ भाऊ साऊंड सर्व्हिस तरवड आणि श्री बजरंग कला निकेतन भोईवाडी आगर नरळ. पार्श्वसंगीत श्री विष्णू घवाळी ओरी. तालरक्षक मारुती मेस्त्री. तबला साथ अजिंक्य मेस्त्री. रंगभूषा श्री अमर खामकर आणि कुमारी दीप्ती लवंडे. वेशभूषा कुमारी कृतिका महाकाळ. नृत्य दिग्दर्शन प्रणाली लवंदे मालुसरे. सूत्रधार श्रीरामनगर विभाग भोईवाडी आगर नरळ. व्यवस्थापक भोई समाज आगर नरळ आणि श्री हनुमान मंदिर ट्रस्ट भोईवाडी आगर नरळ तसेच जय हनुमान महिला मंडळ भोई समाज आगर नरळ. विशेष सहकार्य श्री विकास दिवेकर, भूदेव लवंदे, मारुती मेस्त्री, अजिंक्य मेस्त्री, गुरुनाथ लवंदे आणि श्री दत्तावीर कळजोंडी. श्री बजरंग कला निकेतन भोई समाज आगर नरळ सविनय सादर करत आहोत. यशवंत माणके लिखित आणि प्रशांत प्रमोद महाकाळ दिग्दर्शित 2 अंकी नाट्य कलाकृती चौथरा 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 चौथरा. भयानक आहे. सांगितलंय तुम्हाला बसायचं. हे भाऊ उठ, आम्हाला दिसत नाही दुसरीकडे तरी. दुसरीकडे कुठे जाऊ? कॅमेरा दिसत नाही. कॅमेरा हलवलेला नाही. उठ तू, दिसत नाही. तुम्ही टाकून टिपकवून
खाऊ नका. लगेच चहा आणते. आणि आपलं काय ठरलं होतं? फक्त दिवसातून 2 वेळा पान सुपारी खायची. दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर. हो. अगं सुपारी खात नाहीये. सुपारी बारीक आणि ती तंबाखू जोडी आहे ना, ती पुन्हा संचित दिसता कामा नये हा. अगं तूच तर फेकून दिली होतीस ना. हो ना, पण दुसरी तयार केली असतात तर तरी म्हटलं तुझा अजून आवाज कसा आला नाही. द्या चहा द्या. हे काय हो आई, मी आणतच होते ना चहा द्यायला. असू दे ग, तू तरी किती करशील. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राग राग राबत असते. हे काय हो आई, आपल्यासाठी करणं म्हणजे राबणं झालं का? अहो माझं कर्तव्यच आहे ना हे. तुझ्या एवढीच तिचं काही कर्तव्य आहे की नाही? असू दे हो आई, अजून नवीन आहे. अहो आत्ताच तर लग्न झालंय ना तिचं. तरी 15 दिवस झाले की लग्नाला. हो ना बाबा, पण आपल्या जुळायला थोडासा वेळ लागेल ना. अगं तुला किती वेळ लागला होता आमच्या जुळायला. अगं भल्या पाठी पाण्याचा हंडा डोक्यावर घेतला होता. हो ना, आणि इथे बघा सकाळचे 9 वाजले तरी डोळे उघडत नाही. आई असं काय होतं या जीवाला लावून घेणं. बरं तुम्ही काळजी करू नका, मी घेईन सांभाळून आणि सगळं समजावून सांगेन तिला. बरं मी आज जाऊन नाश्त्याचं आणि चहाचं बघते ना. हिने मात्र पोरीची उणी भरून काढली. हो ना, पोटच्या पोरीने पण एवढं केलं नसतं इतकं करते ती आपल्यासाठी. चेहऱ्यावर कधी थकावट नाही की रुसवा नाही, पण या पोरीला जरा सुद्धा आराम नाही. अहो मी काय म्हणते, तिला 7-8 दिवस माहेरी पाठवूया का? अहो इथे माझ्याकडे तर माहेर आहे तिचं. अगं तिला कधीही झालं, पण हे ठरवणारे आपण कोण? अगं हे तिच्या नवऱ्याला पटायला हवं ना. हो, त्याच्या पुढे तर काही बोलण्यासारखंच नाही. पण एक दिवस बोलावंच लागेल सावित्री, कारण त्याचा बेफिकीरपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हो, जाऊ दे तो विषय. सकाळी सकाळीच नको. तुम्ही मला सांगा, तुम्ही बैल आणायला जाणार आहात की विमा येईल घेऊन? विमा घेऊन येतो बोलला, पण मी शेतावर जाऊन येतो. नाश्ता करून जा. नको, आल्यानंतरच करतो. बरं, लवकर या जाऊ. उठलास का रे? चहा तयार आहे, तू घे आणि तुझ्या बायकोला पण घेऊन ये. आई, आई बस काय तू? अरे आतमध्ये खूप कामं पडली, तिला थोडी माझी मदत होईल. आई, आई, आई. बाबा बाबा मला माहिती आहे तुम्ही दोघे माझ्या खूप नाराज आहात. हो तुमच्या विरोधात जाऊ मी तुमच्या मर्जीने लग्न केलं नाही. तेच या घरात एकटी वैदी सोडली. हो कोणाला आवडलेलं नाही आहे. झालं ना, आता ते कुणाला आवडल्याचा आणि स्वतःच्या मर्जीचा का विचार करतोस? फक्त एकच सांगेन, 4 दिवसाच्या प्रेमात हातात हात घालून 4 पावलं चालणं सोपं असतं, पण ते नवरा बायको म्हणून आयुष्याचा प्रवास करणं खूप कठीण असतो दिनेश. हो बाबा, पण त्या प्रवासात आई वडिलांचा आशीर्वाद लाख मोलाचे असतात ना. ते कुठे जात आहे? अरे ते तर सदैव मुलांच्या बरोबरच असतात. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक पाऊल वाटेवर सतत नंदादीपाप्रमाणे तेवत राहतात, पण मार्गक्रमण मात्र त्यांनीच करायचं असतं. बाबा यापुढे तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही याची नक्की काळजी घेईन मी. हे बघ दिनेश, शब्देवर पण सांगता येत नसतं. आपण मुद्दामून कोणाला त्रास देत नसतो, पण त्या त्रासाचं कारण मात्र आपण होतो. जाऊ दे ना, आपण सकाळी त्या गोष्टीवर का चर्चा करतोस? तू असं कर, चहा वगैरे घे, तोपर्यंत मी शेतावर जाऊन येतो. मी येऊ का काही मदत करायला? नको रे, तसं काही मोठं काम नाही. आलोच मी. दिनेश भाऊजी उठलात तुम्ही? हो केव्हाच आहे. बरं तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी पाणी काढते. वहिनी काय झालं? नाही काही नाही. आता कसला विचार करताय? सगळे नाराज आहेत ना माझ्यावर. कोण काही माझे व्यवस्थित बोलत नाही.
दादा त्या सरळ माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय. तुम्हाला मी आधी काय सांगितलं होतं? सगळं लक्षात आहे ग, पण ते प्रत्यक्षात कठीण होतंय मला. तुम्ही जास्त विचार करता ना, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. तुम्हाला असं वाटतं ना की सगळेच तुम्हाला चुकीचं ठरवतात ना. हो, सर्वांना मी चुकीचाच वाटतोय. मग तुम्ही फक्त एकच काम करा, स्वतःला चुकीचं म्हणून घ्यायचं नाही आणि दुसऱ्यांना आपण चुकीचं नाही आहोत हे पटवून द्यायला जायचं नाही. किती सोपं आहे हो. कसं जमतं वहिनी तुला इतकं सहज जगणं? तुम्हालाही जमेल. लहानांना समजून घ्यायचं आणि मोठ्यांचा आदर करत राहायचं. बरं चला चला, अंघोळ करून घ्या, नाहीतर सकाळी सकाळी इतका वेळ विचार करत बसलात ना तितका मोठा दिवस जाईल कसं तुमचा. चला बघा, यांची पण अंघोळ झाली. हो, तुम्ही आठवून घ्या, तुम्हाला दोघांना चहा आणि नाश्ता घेऊन. अगं इकडे आणू नको. दिनेशची आंघोळ झाली ना की आम्ही एकत्रच नाश्ता करू. बरं ठीक आहे. आणि हो, हे महाशय अजून विचारच करत बसलेत. म्हणतायत घरात सगळेच रागावलेत माझ्यावर, अगदी दादा सुद्धा. तुम्ही कुठे रागावलेत हो? अहो हो की नाही? आपण काहीतरीच विचार करत बसा. बरं टॉवेल द्या. दिनेश, तुझी वहिनी म्हणते ते खरं आहे काय? हो दादा, तुला बघितल्यानंतर त्यावेळी मी केलेला माझा फक्त विचार अरे अविचार होता की का असं वाटायला लागलं मला. असं का वाटलं तुला? अरे आई बाबाचा राग मी समजू शकतो, पण तू सुद्धा माझ्यावर रागवलायस हे तुझ्या वागणुकीत जाणवत आहे मला. अरे रागवलं वगैरे नाही रे, पण थोडं वाईट वाटतं. याआधी प्रत्येक गोष्ट तू मला सांगत आला, पण हीच गोष्ट माझ्यापासून लपवली. सॉरी दादा. अरे मला कळत नव्हतं की मी नक्की काय करायला हवं. मनात एक भीती होती की तू मला नकार देशील, पण या घरात सगळ्यांचा नकार म्हटल्यानंतर आणि मला माझं लग्न करण्याची हिंमतच झाली नसती. अरे मग नकार पत्करून आपल्या प्रियसीला गमावण्यापेक्षा घरच्यांना दुखवणं योग्य वाटतं तुला? नाही दादा, अरे हा विचार मी माझ्या मनात आला नाही, हे येणारही नाही. फक्त एक भीती होती की घरच्या सगळ्या घाबरली त्याची. अरे रागवली तर रे जवळ येतील याची कल्पना असायला हवी दिनेश. हो रे, पण आईने ना खूप मनाला लावून घेतलं आहे. अरे ती समजून घेईल, फक्त तुम्ही त्यांना समजून घ्या आणि खास करून तुझ्या बायकोला सांग, बाकी सगळं नीट चालेल. बाकी कसलाच विचार करू नकोस. ओके, थँक्यू दादा. मला शिकवायला जर माझ्या जमिनीत बैल आणलं ना तर त्याची रस्ता पडून नाही माहिती. वाट्याला पण जायचं नाही. काल मी तुला दारू पाजली तेव्हा पिताना तुला लाज नाही हा समजा तुला चुकीचा आहे. दिलेली दारू कधी काढून दाखवायची नाही. बसाड्या मी पण तुला कधी दारू पाजता की नाही? होय, मी दादा पाजता तेव्हा तू एकदा देतो की नाही. खोटा बोलायचं नाही. आता तुला एक प्रेम पण देणार नाही. तुला काय वाटलं तर माझी पण वाट आहे. समजलं काय? आता व्यक्त कसं समजू नका मला. तुला आता काही प्रेम देणार नाही. आता जातोच की हा डोक्या घालून डोक्यात तुझ्या. अरे पुन्हा गौऱ्या, काय झालं? सांगताय वहिनींनो, सांगताय तुम्हाला. तू काय सांगतो? तू आता गव बसायचं नाही तर हा डोक्या घालून डोक्यात तुझ्या. बस इथे शांत बस आणि सांग काय झालं. ह्यांना आपल्या जमिनीत बैल कांदांचं सांग. मग ठीक आहे ना, काय झालं? मग काय झालं म्हणून काय विचारता वहिनींनो? तुम्ही पण येण्यासारख्या बोलू नका. आपल्या जमिनीचं दुसऱ्याचं बैल चरायला आलं तर आपलं बैल जातील ना कुठं? नाही, तुम्ही सांगा. तुम्ही सोवासनी सारख्या आहात. आपल्याला बासला खपत नाही, आधीच सांगता येईल. तू जरा आता शांत बस. गौऱ्या,
गौऱ्या, अरे गौऱ्या, काय म्हणजे तू काय झालं? समजा अरे तुम्हा दोघांना, तुम्ही दोघांचे भांडताय ना? ते होय हो बहिणीनं तुमच्या जमिनीत बैल चरायला आणलं ना म्हणून या वसाड्याला लागणं आला मग या मेघाला चुनाला गेलं चुना हो माझ्याकडे बघत तंबाखूची पुडी होती चुना संपला तर याला कुठे देऊन सांगा तुम्ही बरं बघू. ही बघ ठीक आहे वहिनींनो तुम्ही पण बरं दाखव कसा खातोस ते. त्यात काय एकदम सोपा आहे नाही रे गौऱ्या मला नाही खावा याला वाढायचं नाही म्हणता तू दाखव. दाखवता हा. रोज तंबाखूची पुडी घेतो थोडा तंबाखू घ्यायचा पुन्हा ऐकायला गौऱ्या तुझ्याकडे वसाड्या माझ्याकडे तुला संपला म्हणून सांगितलं ना तुला फक्त ऐके हाय हाय माझ्याकडेच आहे ना आता पुन्हा आला ना वसाड्या त्याला तिसऱ्या लक्षात नाही आला पुन्हा गेलो जसा तो रगडायचा चांगला रगडायचा झाला पाहिजे रगडून मस्त तेव्हा अरे काय कळतं की नाही? वहिनी फेकली का ती परत ती फेकलेली पुडी तुम्ही दोघांपैकी एकाला जरी उचललीत ना तर तुम्हाला दोघांना पण उचलून बाहेर फेकायला सांगेन बाबांना. अरे कशाला नको त्या आजारांना आमंत्रण देता रे? तुम्हाला माहितीये का तंबाखू खाल्ल्यानं काय होतं ते? तोंडात घशात कॅन्सर सारखा मोठा आजार होतो आणि त्यामुळे पूर्ण जबडा काढून टाकावा लागतो. कळतंय का? आणि मग जबडा काढला तर खाणार काय आणि पोटात अन्न नसेल तर जगणार कसे? पण ह्या उमेला वचड्या नाही तर नाद लावला ना मला अरे अक्कर माश्या तेवढं कमलं होतं काय मी तंबाखू तू सांगितलंस ना तर तू देतच नाही ना दोघं पण शांत बसा. वहिनीनो तुम्ही सांगताय म्हणून मी गप्प बसताय नाही तर या मेघाची आज काशीच केली असती हे आता जातो की हा डॉक्टर घालून भीमा! विचारतो की मी आता जातोय पण तू भेट ना मला ते गौरे थांब गौरे थांब. संध्याकाळी अड्ड्यावर किती वाजता जायचं साडेच्या पर्यंत पण तू भेट ना मला मग तुला दाखवता मी काय का अरे जा रे जा जा चल जा असे किती आले आणि असं किती गेलं अरे ह्या चाकाच्या नाक्यावर पडून गेलं मला शिकवलं हे काय होतं? काही नाही वहिनींनो काही नाही वहिनींनो भूक लागली हो काय खायला हो आहे. आज जा, आत मेघ नाही ती देईल तुला नाश्ता. तालुक्यालाच पत्करला वहिनींनो पण तुम्ही जाता हो कुठं अरे त्या पार्वती काकू आजारी आहेत ना त्यांनाच बघायला जाते. झाली बरी ती नाही म्हणजे तुम्ही जाता व्हाव ना त्यांना बघायला मग तुरु तुरु चालायला लागेल बरी होईल ती लगेच चल काहीतरीच काय. हो वहिनींनो तुम्हाला नाही करायचा तुमच्या माहिती एवढी ताकद आहे ना बर कौतुक पुरे झालं. आज जा आणि खाऊन घे जा. नको मी पण येत आहे काकूला बघायला काकूकडे जाईन आणि तिथंच भाकरी तुकडा खाईन तो काकू ठेवते माझ्यासाठी मी तिथे जेवता कधी कधी काकूकडे बर पण ना भीमा चल सध्या ती पिशवी द्या मी घेता पिशवी चल. चला चालतं नाही सांगितलं नाही
चल येतो मी. तुला जायचंच आहे का ऑफिसला? अजून 4 दिवस सुट्टी घे असं बोललेलं रे मी तुला. का ऐकत नाहीस रे दिनेश माझं? जावंच लागेल ना, घंटा संपली आहे त्यामुळे ऑफिसला जावं लागेल. मग आपलं गोव्याला जायचं ठरलं होतं त्याचं काय? हे आपण जावं बघत. कधी? ऑलरेडी ना माझ्या खूप सुट्ट्या झाल्या आहेत आणि काम पण भरपूर आहे. कधी जायचं? आपल्या ऑफिसला जावं लागेल. बोरं झाल्यावर? वा, आमच्या मॅडमला तर खूप घाई झालेली दिसते. मी अजिबात मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही दिनेश. ओके ओके, मग मी असं करतो, आता ऑफिसला जातो. एका आठवड्यानंतर पुन्हा 4 दिवसाची सुट्टी घेतो. मग आपण जाऊ गोव्याला. खरं? हो थँक्यू दिनेश. हो. काय पाहिजे जग भासते सारे नवे नवे बरसे जसे हळूवार चांदणे हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नात रे फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नात रे फुलले ऋतू बोललो नाही. कधी? आजच बोलून घे. हे बघ, मला आलेलं ऑफिसला जाऊ दे, सुट्टी वगैरे. सुट्टी मिळेल की तुला, पण खरी गरज आहे तिथल्या परवानगीची. कारण तुझ्या आई वडिलांचा विचार घेतल्याशिवाय तुझं काही पानच हलत नाही. ऐक ना, तुझ्याशी लग्न करताना मी आई वडिलांचा विचार केला नव्हता. मग आता कशाला करतो? या चुकीची भरपाई म्हणून. काय म्हणाला? ऐक ना, जाऊ दे ना. हा, अशी करते आहेस तू. अरे, पण आता आपण गोव्याला जायचं ठरलंय ना आपलं. हो ग, पण ही वेळ आहे का बोलण्याची मला सांग. दिनेश, तू सांग आई बाबांना तुझ्या. ठीक. तू वेळ काय करते? तू शब्दाच्या अर्थात घेऊ नकोस मेघना. हे शेवटी आपले आई वडील आहेत. तर आपण लग्न करताना मी त्यांचा विचार केला नव्हता. माझा अर्थ असा नव्हता की त्यांना डावलून त्यांना करायला होता. शेवटी त्याने आपला स्वीकार केला ना. सॉरी, तू असं मूड खराब करून जाऊ नकोस. आता मीही माझ्या ऑफिसला जाईन. का? तुझी तर सुट्टी आहे शिल्लक आहे.
प्रभावती काकी ते इथेच राहतात, येतील थोड्या वेळाने. बरं ठीक आहे चालेल. जाऊ. ठीक आहे चालेल. अरे दिनेश डबा तरी घेऊन जा. चल येतो मी. बाय बाय. सावकाश जा. गाडी हळू चालव आणि जास्त स्पीड नको हा, दिनेश. चल बाय. रावांचं घर. रामराव, हो या घराचं खडपण टिकवण्यात तुम्ही यशस्वी झालात हा फक्त तुमचा समज आहे. तुमच्या मुलाला तुमच्या मर्जी विरोधात लग्न करूनही तुम्ही त्याचा स्वीकार केला का? तर या घराचं खडपण टिकवायचं होतं म्हणून. पण इथेच खरी गफलत झाली. अरे गौतम तू केव्हा आलास आणि एकटाच काय बडबड करत होतास? अगं जुनीच सवय आहे ती स्वतःशी बोलण्याची. आजूबाजूला कोणी नसलं की स्वतःशी बोलण्याची मजा काही वेगळीच असते. जरा विचित्रच सवय आहे तुझी. फक्त सवयच नाही, मी सुद्धा हे तर अख्ख्या जगाला माहिती रे. नाही, फक्त काही जणांना. बरं ते जाऊ दे, आतमध्ये काय करत होतीस? कामं आटपत होते. बसून बसून कंटाळा आला आणि घरी सुद्धा कोणी नाहीये. हो माहितीये मला, सासू सासरा शेतात राहतोय. तुझी जाऊबाई मोठी आता चालत जोरात जोरात चालत पार्वती पासून गेली गेली. नवरा तुझा कामावर गेलाय आणि मोठा दीर काही कामाचा राहिलेला नाहीये. आता उरली एकटी तू. मग काय, आलो तुला कंपनी द्यायला. म्हणजे समजले नाही मी. अगं कोणती गोष्ट तुला कधी लवकर कळली आहे का मेघना? गौतम तू जरा स्पष्ट काही ते बोलशील? हो बोलावंच लागेल. पण मला आधी एक सांग, तू घरी एकटी आहेस हे कळल्यावर मी आलोय म्हणून तुझा काही गैरसमज झालाय का? वेडा आहेस का गौतम तू? अरे माझा कशाला गैरसमज होईल? तू माझा मित्र आहेस आणि या घरात तू कधीही येऊ शकतोस. हो पण कधी आलो तरी सगळ्याच गोष्टी कधी बोलू शकत नाही ना मेघना. अगं त्यासाठी काळ वेळ बघूनच यावं लागतं आणि सगळ्याच गोष्टी सगळ्यांसमोर नाही बोलता येईल. अरे एवढं असं काय बोलायचं तुला माझ्याशी? मेघना, हे बघ, तू आमची जवळची मैत्रीण आहेस म्हणून तुला मी सांगतो. म्हणजे हे कसं आमच्या सगळ्याच मित्रमैत्रिणींचं मत आहे, फक्त माझं नाही आहे. अगं सगळेच तुला वेड्यात काढताय. का? कोण काय मला बोलते? अगं ते आपले भैरवी, विजा, निल्या, रेशमा, अगदी सगळे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे अरे की मेघना एवढी मूर्ख कशी काय बनली आणि काय म्हणून त्याने त्या दिनेश सोबत लग्न केलं. अरे काय म्हणून काय विचारतोस? मला आवडतो दिनेश, माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याशिवाय चांगला जॉबही आहे त्याच्याकडे. अरे अजून काय हवं असतं? बरंच काही हवं असतं मेघना. घर, पैसा, प्रॉपर्टी, मान सन्मान आणि त्याही पलीकडे प्रत्येक व्यक्तीला जाऊन हवं असतं ते स्वातंत्र्य. मग आता दिनेशला आणि स्वतःला एक प्रश्न विचार, आता तुमचं असं काय आहे या घरात? हे बघ, तू आमची चांगली मैत्रीण आहेस म्हणून समजावून सांगते तुला. अरे कळतंय रे मला, पण हे घर सुद्धा दिनेशच आहे. इथे चूक करतेस तू मेघना. अगं हे घर फक्त दिनेशच नाहीये, कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते? कळतंय ना? अगं तुझ्या माहेरी तुझ्या स्वतःच्या खोल्या किती होत्या? तिथे तुला काही करायला लागत होतं का?
अगं 2-2 लोक तुझ्या सेवेला हजर असायचे आणि इथे म्हणे कामं अटकत होती 10/10च्या खोलीत. असं नकोस रे गौतम. अगं असू नको तर काय करू, मला तर खूपच हसायला येते. अगं निदान हा निर्णय घेण्यापूर्वी तरी मला विचारायचं ना. अरे असं काही नाही रे, या घरातही सगळे चांगले आहेत आणि आता हे सगळं मी मनापासून स्वीकारले. पण इथे संपत नाही ते सगळं मेघना. अगं इथून पुढे जी परिस्थिती निर्माण होणार आहे ना त्याचा स्वीकार तू कसा करू शकतेस याचा विचार कर. नाही रे, या घरात सुद्धा सगळे चांगले आहेत. अगं इथं तुला कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही, तुला तुझं असं स्वतःचं घर कधीच मिळणार नाही. असं काही नाहीये. अगं तुला तुझा हक्क कधीच मिळणार नाही इथं. अगं तुला तुझ्या हक्कांसाठी भीक मागावी लागेल. अगं मोठ्या जावेच्या आदेशावर चालावं लागेल. दिनेशला मोठ्या भावाच्या कर्तृत्वापुढे झुकावं लागेल आणि आयुष्यभर तुला याच कुऱ्हाड्यात गुजारा करावा लागेल. याची काळजी नाही तुला. नाही दिनेश, नाही असं काही होणार नाही. वर बोलण्याला फसून जाऊ नकोस मेघना. अगं या घराला आणि या घरातल्यांना मी अगदी फार जवळून ओळखतो. मदन आणि मीना दिसतात तसे नाहीये. अगं मीना तर गोड बोलून गळा चिरणाऱ्यांपैकी एक आहे. मला सांग ती तुझ्याशी कशी वाटते? खूप चांगल्या वागतात मी ते. इथे चूक करतेस तू मेघना. बघ आता तुलाच विचार करायचा आहे. हे बघ मदन माझा मित्र असला तरी सगळ्यात जास्त मला तुझी काळजी आहे. अगं दिनेश सोबतही तो पहिल्यासारखा बोलत नाही. हो, हे मात्र खरं आहे हा. दिनेश सुद्धा मला म्हणत होता की दादा त्याच्यावर नाराज आहे म्हणून. पटलं का तुला? मग आता तुला विचार करायचा आहे. तुला स्वतंत्र आयुष्य जगायचंय की कुणाच्या आधारात राहायचंय? चल येतो मी. हा अरे पण मेघना बराच वेळ झाला तुम्हाला चहा वगैरे काही विचारलंच नाही. नाही म्हणजे या घरात तुला चहा बनवण्याचं पण स्वातंत्र्य आहे की नाही? अरे असं काही नाही रे. बस तू, मी आले तर चहा घेऊन. आलं आपलं अर्ध काम आता इथं झालेलं आहे. शामराव भर सभेत तुम्ही माझा अपमान केला होता का? तुमच्या घराला थोड्या दिवसात हा गौतम सुरुंग लावतो की नाही तेवढं पाहत राहा. मेघना माय डार्लिंग, दिनेश सोबत संसाराची स्वप्न बघून तू माझं प्रेम पायदळी तुडवलास. आणि मीना तुझ्यावर थोड्याशा मोहापायी मी हात पाय टाकला आणि तू माझ्या कानाखाली जाळ काढलास. शामराव तुमच्या घराचं वटवटच करून टाकणार आहे मी. अरे गौतम या मदनराव. अरे हे तुमचं बरं आहे. आम्ही तुम्हाला भेटायला तुमच्या घरी यायचं आणि तुम्ही मात्र दुनिया फिरत राहायचं. असं काही नाही, थोडं काम होतं. बरं तू केव्हा आला? झाला थोडा वेळ. तुम्ही माझ्या घरी नाही आलो खास तुम्हाला भेटायला. मग काय मेघनासोबत बोलत बसलो. तसंही मेघना तुझी मैत्रीणच आहे, गप्पा चांगल्या लागल्या असतील. जाऊ दे ना या, तुला काय सांगून पटणार आहे. मेघना जरी माझी मैत्रीण असली तरी आपलं काही तिच्याबरोबर चांगलं पटत नाही मित्रा. का रे? जाऊ दे ना, तिला खूप घमेंड आहे रे. आधी तिच्या बापाच्या पैशाची होती आणि आता चांगल्या नवऱ्याची. सॉरी यार, मी असं काही बोलले तर तुला आवडणार नाही. खरंच नाही आवडणार. पहिली गोष्ट ती माझ्या भावाची पत्नी आहे
आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या आपल्याच मैत्रिणीमध्ये असं कसं बोलू शकता यार? मग घरच्याच लोकांनी घरच्यांविषयी बोललेलं चालतं तुला? म्हणजे काय म्हणायचं तुला? जाऊ दे, मेघनाची तुझ्याबद्दलची मतं चांगली नाहीये. मतं चांगली नाहीत म्हणजे नेमकं काय म्हणते ती? जाऊ दे ना यार, तू नको मनावर घेऊस. खरं तर मतं चांगली नाहीत म्हणजे तुझ्याकडे चांगलं काम नाहीये, तुझं वागणं चांगलं नाहीये असं तिचं स्पष्ट मत आहे. असं कसं विचार करू शकते ती? हे बघ मदन, तुझ्या मनात जरी तसं काही नसलं तरी तिच्या मनात मात्र एक मोठा डाव शिजतोय आणि त्यासाठी ती दिनेशला कधीही तयार करू शकते. अरे कसला डाव? काय बोलतोयस तू गौतम? मला सांग, मेन रोडला लागून तुमची एक मोक्याची जागा आहे ना? हो आहे. काय झालं त्या जागेचं? अजून तरी काही झालेलं नाही, पण लवकरच काहीतरी होऊ शकतं एवढं नक्की. दिनेश त्या जागेच्या मागे लागलाय. अरे परवाच तुझ्या बाबांना तलाट्याकडे घेऊन गेला होता तो. म्हणजे दिनेश तुला काही बोलला नाही? अरे त्याला त्या जागेवर काहीतरी उभं करायचं म्हणत होता. तो काहीच नाही बोलला आणि बाबा सुद्धा काहीच नाही बोलले. अरे तेच तर खरे सूत्रधार आहेत ते पथनाट्य. यांची हिंमत. आता काय लगेच जाऊन विचारणारच त्यांना? अरे हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे यार. अरे तुला दिनेश कधी बोलताच नाही आलं. आता तू शांतपणे गेम खेळ. सगळ्यात आधी तू या घरात वेगळा हो आणि मग जागेची वाटणी मार आणि त्या वाटणीत ती मोक्याची जागा तुझ्या हिश्श्याला आली पाहिजे असा प्रयत्न नव्हे तर हट्ट कर. बाकीचा प्लॅन तुला नंतर मी देईन. कळलं? अरे आज तुझ्याकडे पैसा नोकरी नाहीये चांगली म्हणून तुझ्याकडे पैसा नाहीये, पण भविष्यात तुझ्याकडे पैसा असेल पण तुला कोणताही काम धंदा करण्याची गरज वाटणार नाही. तर विचार तुला करायचा. चल येतो मी. आणि ऐक, मीना बहिणी पार्वती काकूंकडे गेली. जाणं गैर नाहीये म्हणा, पण तिथे पार्वती काकूंचा मुलगा पिंटी आहे हे विसरू नकोस. गौतम काय बोलतोस? कळतंय का तुला? तू तुझ्या बायकोला ओळखतोस आणि मी त्या पिंट्याला तर चांगलाच ओळखतो. आणि तू कसा आहेस तो अख्खा गाव ओळखतो. त्यामुळे हा वेळा विचार करत जा. आणि ती कशी असू दे रे, तिला काही फरक पडत नाही. तिच्या नादात वाकडा गेलास ना, ती एकेकाला बरोबर चांगला सरळ करते. तुला सुद्धा माहिती आहे. तू माझ्या नेहमी वागण्यातच का जातोस ना तेच मला कळत नाही. पण तू सरळ बोल ना, माझं पण बोलणं साधं आणि सोपं असेल. दिनेश काय झालं तुझं? जे तोंडाला येईल ते बोलतोयस? अरे दादा, हा तुझा मित्र माझ्या वहिनीबद्दल काही बोलतो आणि तू चक्क ऐकून घेतोस. तू पूर्ण ऐकलंस का? तो पिंट्या चांगला नाही असं बोलत होता. अरे असं याला वाटतं. समजावून सांग याला. आणि हा स्वतः काय आहे ना, याला चांगलं माहिती आहे. सांग रे, तू पिंट्याला आणि त्याच्या आईला किती ओळखतोस? दुसऱ्याच्या घरात येऊन यायचे धंदे ना जरा बंद कर. मदन, हे सगळं फक्त तुझ्यामुळे ऐकून घेतलंय आम्ही. बाकी तुझ्या लक्षात आलंच असेल. चल येतो मी. थांब दिनेश. अरे लग्न केलंस म्हणजे मोठा झालास का? काय चूक काय बरोबर अरे ते तू ठरवणार. नाही रे दादा. अरे हा तुझा मित्र माझ्या वहिनीमध्ये काही बोलतो आणि तू तुझा मित्र म्हणून तू शांत राहतोस. अरे मला बोलावंसं नाही वाटलं. मी कधी बोलावं कसं बोलावं ते तू सांगणार मला कोण? अरे तुम्ही दोघे माझे दादा वहिनी आहात आणि दादा वहिनी बद्दल वाईट बोललेलं मला कधीही जमणार रे. त्या दादा वहिनीच्या मागे षडयंत्र असणार. त्यांना रस्त्यावर आणण्याची वाटेचे प्रयत्न करणार. अरे दादा काय बोलतो आहेस तू हे? तू माझ्या तोंडून ऐकणार आहेस की तू स्वतः सांगणार आहेस? का आणि कशाबद्दल बोलतो आहेस तू? तू बाबांना घेऊन तलाट्याकडे गेला होतास? अरे बाबाला घेऊन मी गेलो नव्हतो, बाबा मला घेऊन गेले होते. अरे मला सांगावं असं वाटलं नाही का तुम्हाला?
अरे मला वाटलं असं त्यांनी तुला सांगितलं असेल. कोणीच काय सांगितलं नाही मला. मग मला सांग, हे तुला कसं कळलं? का मला कळू नये असं वाटत होतं तुम्हाला? अरे प्लॅन चांगला आहे तुमचा. दिनेशच्या डोक्यात सध्या तरी काही प्लॅन नाहीये, पण तुमच्या डोक्यात काय शिजतंय सांगाल का आम्हाला? एकना गप्प बस. आधी मोठ्या दिराशी कसं बोलावं हे शिकून ये. तिच्या नवऱ्याला अंधारात ठेवून स्वतःची पोळी भाजू पाहणाऱ्या मोठ्या दिराशी मी कसं बोलायला पाहिजे जरा सांगता का? एकना गप्प बस. आज जा जरा तू. हा, तू सुद्धा माझ्यावर ओरड. तू सुद्धा माझ्यावर ओरड. अरे इथे मी माझ्या आई बाबांना सोडून तुझ्या भरोशावर आली आहे आणि तू माझ्यावर ओरडतोस? ही लोक ह्या घरातली माझ्याशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही, तू असं वागतोय. मग सांग मी काय करायला पाहिजे? अरे ही लोक एक दिवस आपल्याला रस्त्यावर आणतील. प्लीज मेघा, तू आज जा, सांगतोय ना मी तुला. जे काय चाललं आहे ते कळलं का आम्हाला? इतकं सगळं आपल्या समोर घडतं तरी अजून काय कळायला हवं? तरी सुद्धा त्यांच्या शब्दात ऐकू दे ना. तुम्हीच ऐका. आई बाबा आत्ता झाला? हो. बरं बसा, मी पाणी आणते. मीना, कुठे गेली होतीस तू? थांब बाई तुम्ही, मी आणते पाणी. आई तुम्ही बसा, मी आणते पाणी. आई बाबांपेक्षा कुणीही मोठं नाही, कुणीही नाही. दे. बाबा आई बाबा बाहेरून आले, त्यांना पाणी देण्यापेक्षा हे जास्त जाणून घेणं गरजेचं होतं की मी कुठे गेले होते. अहो काय म्हणायचं तुम्हाला? प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगून जाते. ही गोष्ट सांगितली असती का असे वागताय? मुस्काट फोडून जास्त शांत. शेवटचा पर्याय. बाई तू आज जा, मला जरा यांच्याशी बोलायचं आहे. आज कशाला? असू दे तिला इथं. होऊ दे काय ते सगळ्यांसमोर. ऐकू दे तिला. तिला पण बोलावे. नको आई, आज आहे ती बरी आहे. मग तुला घेईन का त्या? एवढी हिंमत करू नकोस बाबा, तोंडावर पडशील. मेघना, ए मेघना, बाहेर ये बाय. करा सुरुवात. मदन, काय झालं? अच्छा, अध्यक्ष तुम्ही होताय काय? आई, तुला मैत्री सुचते का? ते तमाशा चाललाय का? अरे तमाशा करून ठेवलाय तुम्ही माझ्या घराचा आणि आजूबाजूची दुनिया मजा घेते या तमाशाची. रोज आपलं वेगवेगळं सोड, पण त्यामध्ये बडवले जातोय आम्ही दोघं त्या तमाशाच्या ढोलकीसारखे. म्हणजे आम्ही तमाशा करतो. आता काय चाललं होतं? अरे कोणती गोष्ट कुठे बोलावी हे पण तुला जरा शिकवायला हवं. आतमध्ये बसून तुम्हाला बोलता येत नव्हतं? त्याने काय फरक पडला? समोरचा विषय त्याच वेळी बोलणं जरुरीचं होतं. ते मी बोललो. मग हे मला बोलण्यापेक्षा तुमच्या लाडक्या मुलाला आणि सुनेला सांगा ना. सगळ्यांसाठी होतं ते, पण तू मोठा म्हणून तुला समजायला हवं होतं. तसं खूप काय लक्षात आलंय माझ्या. विषय निघाला तर तर बोलतोच. अहो काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही जरा शांत बसा. तू मध्ये मध्ये बोलू नका, सांगून ठेवतो तुला. बाबा खरंच आता कोणताच विषय नको, आपण थोडं शांत बसूया ना. थांब सुनबाई, आज पहिल्यांदा त्याच्या पोटातलं ओटावर येत आहे. बोल मदन, काय हवंय तुला? बाबा नको ना. बोल मदन, काहीतरी तुला बोलायचं आहे. होय, मला बोलायचं नाही. पहिल्यांदा आणि शेवटचं. तुम्ही माझ्यावर कधी प्रेमच केलं नाही. तुमच्यासाठी लाडका फक्त दिनेश. त्याच्यासाठी हवं ते सगळं, हवं ते प्रेम, हवं ते शिक्षण. आता जमीन मागेल ना, ती सुद्धा तुम्ही त्याला देऊन टाकाल. जमीन? कुठली जमीन आम्ही त्याला देऊ केली? आणि तुला काय कमी पडू दिलं? तुझं शिक्षण? सावित्री, अजून त्याचं पूर्ण झालेलं नाहीये. आणि पूर्ण होणारही नाही. मदन, बोल, तुला काय हवंय? हिस्सा हवाय मला. या घरचा, सगळ्या जमिनीतला, तुमच्या पैशातला.
जे आहे ते मला हवं आहे, कारण मला वेगळं व्हायचं आहे. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही असं काही करणार नाहीये. हो मी तुमची पत्नी आहे, निदान मला तरी विचारलात का? आई बाबा कोणी वेगळं होणार नाही, तुम्ही मनावर घेऊ नका. अरे दादा, अरे काय बोलतोयस तू? अरे हवं तर तू सगळं दे, पण अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी नको रे करू तू. काय सगळं घे? काय सगळं घे? आणि आपण कुठे जायचंय? आणि करता येईल का? तुम्ही सगळं घे. एकदा गप्प बस. तुला बोलण्याचा अधिकार, माझ्या घरच्या माणसाचा बोलण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाहीये. का अधिकार नाही माझा? आज मी माझा अधिकार मागते. आता सगळं काही स्पष्ट झालंय का? आपण पण स्पष्टपणे बोलूया. आपल्याला काही कळत नाही का? अडाणी आहोत आपण. हे चांगलं उच्च शिक्षण झालंय की आपलं? अगं आग लागायची येते का उच्च शिक्षणाला? घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा मान राखता येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? आई बाबा कोणी वेगळं होणार नाही. आणि ज्याला कुणाला वेगळं व्हायचं असेल ना, त्यांनी आपापल्या भिंतीवर वेगळी घरं बांधा आणि तिकडेच राहा. हे घर आई बाबांचं आहे. करू दे बाई, त्यांना हवं ते करू दे. मला कुठे घेऊन जायचं आहे ग? ऐकलं ना, माझी पोरं करत होतात ना. या चांगले दिवस दाखवले तुम्हाला तुमच्या पोरांनी. माझी पोरं गळ्यात गळा घालून राहतील. अरे तिचा बाप छाती ठोकपणे जगाला सांगत होता की माझ्या घराचे 2 भाग केव्हाच होणार नाही म्हणून. अरे घराचे 2 भाग तर झाले, पण आमच्या घराचे गौरी, ए गौरी, हो पुढं. मी येणार त्यांना घेतो मी. आपल्याला तुझ्या एकट्याच आठवण, मी पण आता रटायला. काय रे, तुझं पण काही मला माहितीये. मी सांगता येणार तुला. तर तू का सांगतो मला? अरे मी सांगताय मी सांगताय ना तुला. तू माझा ऐकायचं गौरी. मी काय ऐकायचं तुझा? तू असं नाही करतोस गौरी. तू माझं भाऊ ना. तू माझा भाऊ म्हणला, मग विषय संपला. आपण दोघ भाऊ आठवण येतं खाऊ आणि घरी जाऊ. काय करता हो काय? ये वय हो आधीच तरी बोलयाचा आताच घेऊन आलोय मी. कानाखाली आवाज काढीन तुझ्या. दारू प्यायला बस म्हणून सांगत नाही. बसून आलायस तू दिसतंय मला. अरे कधी सुधारणार आहेस कोणाच ठाऊक. अरे असाच पीत राहशील ना तर एक दिवस मरशील. कोण आलाय राहायला इथं? हो जीवाची वसपर्यंत जीवाची मजा करून घ्यायची. आहे काय मी नाही काय काय समजलं. आणि पोराबाळांना उपाशी मारायचं. अरे त्यांच्यासाठी काय करून ठेवशील की नाही? हो ज्यांनी करून ठेवली आहे ना त्यांची काय आता परिस्थिती आहे. हो त्यांच्यात पोरांनी त्यांना वाऱ्यावर सोडली नाही काय. पण तात्यानो मदन आणि दिनेशकडे बघितलं ना तर असं वाटतं पोरा असावी तर अशी की
किती तुमची काळजी करतात नाही मा, तू आता जा. बायको वाट बघत असेल घरी. त्यांनी फटकी एवढी तिच्या झाली. हा बघा काय आणलाय तर वलका बघू वलका. अरे काय आहे ते? हो मटण आणलंय मटण. अरे मेल्या, सोमवारचं मटण खाणार तू? अरे बापरे, आज सोमवार नाही आता मग काय करायचं? बायको पण नाही हात लावायची आणि घरात पण नाही ना घ्यायची मला ती. अरे मग हे आधी कळत नव्हतं का तुला? आता आणलाय त्याला काही करू. तात्यानो एक काम करता, वहिनींना बनवायला सांगता. तुझ्या या काठीने तुला जोडू काय? गाढवा, आमचा सोमवारचा उपवास असतो सांगितलं ना तुला. अरे बापरे, आता काही करायचा? एक काम करता, त्या पाठीमागच्या आंब्या खाली जाऊन बनवता. मग आपण बसून खाऊ. नाही आम्ही गवऱ्याने बसून खाता. मला बोलवायला लागेल. तर तात्यानो, काकू कुठे आहे? अरे ती पण बनवून देणार नाही तुला. तो बनवायला नाही सांगत आहे त्यांना मटण. असा विचारलंय नाही तर उद्या ती मला काठी जोडेल नाही काय. एवढी ताकद नाही आता तिच्या पिकाने. बरं नाही तिला म्हणून आतमध्ये झोपली आहे. काय काकूला बरं नाही वाटत आहे? काकू, ए काकू, काय होतंय तुला? काकू ए काकू, बरं नाही काय वाटत आहे तुला? नमस्कार जयरामराव. नमस्कार नमस्कार. या बसा बसा. तुम्ही आणि या वेळेला आणि तुम्ही आलात त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण तुम्हाला कुणी कधी कसली मीटिंग बोलवली आहे आणि कुणी पाचारण केलं आहे? नाही आम्हाला काहीच कल्पना नाही. काही तुम्हाला कुणी पाचारण केलं, कसली मीटिंग आहे काहीच माहिती नाही. मी पाचारण केलं यांना. अरे पण का? मला काही गोष्टींचा खुलासा करायचा आहे. अरे मग तुझे आई बाप मेले का? मग काय हवं तर मागायचं होतं ना. इतक्या सहज मिळणार नव्हतं म्हणून मी पंच बोलवले. पंच म्हणून नव्हे तर वडिलाच्या अधिकाराने मी तुला एक सांगतो की ही पद्धत तुझी चुकीची आहे. अरे कुणावरही बैठक भरवतोय? कुणावर? जे घरात काय वाद झाले ते आपापसात मिटून घ्यायचे. त्याच्या चव्हाट्यावरती कसं लाडायचे? आता कल्पना आली आहे ना सगळ्यांना. ही पद्धत झाली का? समाजात ताट पाण्याची सांभाळावं होतं. या बापाची पोरं आहात तुम्ही, हे शोभतं का तुम्हाला? बोलण्यात काय अर्थ नाही मला, पण पाचारण केल्यामुळं
हा विषय घ्यायचा की नाही ते ठरवा तुम्ही. ठरवूया ना. मला वाटतं हा विषय घ्यायचा की नाही सांभाळायला ठरवतील. हे बरोबर आहे. त्या पोरांचं काय ऐकताय? हा बरोबर. शामरावला समाजात मान आहे, त्यांचंच ऐका. मदन शामराव, आम्हाला पाचारण झालंय म्हणून आम्ही आलो. पण तुम्हाला याची काहीच कल्पना नाहीये. तुमच्या घरात काही वाद झाले असतील, काही तुमचे मतभेद झाले असतील, पण ते मतभेद तुम्ही स्वतः मिटवाल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. तेव्हा तुम्हीच सांगा, मदन सांगतोय त्याप्रमाणे आपण मीटिंग चालू करायची की आम्ही उठून जायचं, बरोबर ना? बरोबर. आता त्याने पाचारण केलंच आहे तर त्याला हवं तसं करून द्या, माझी काहीच हरकत नाही. मदन, दिनेशला बोलव. दिनेश, ए दिनेश, बाहेर ये. मला मान तुझं काय म्हणणं आहे ते. माझं आता घरी पटण्याचं झालं आहे, कारण मला वेगळं व्हायचंय. कुणाला वेगळं व्हायचंय तर स्पष्ट सांगा कोणतरी. हा ऐक नाही हो. आमची पण बाजू ऐकून घ्या. ते मोठे आहेत पण त्यांचंच ऐकू नका. काय गोष्टी काय मित्राला शांत कर. हे बघ, तुला जेव्हा विचारू तेव्हाच उत्तर दे. आणि बायकांनी अशी मीटिंग मध्ये येऊन बोलण्याची पद्धत नाहीये. बरोबर. आणि मीटिंगचं पाचारण मदनने केलंय, तू नाही. तेव्हा पंच मदनला विचार. आणि मदनला जे काय विचारायचंय ते आम्हाला तू शिकवू नकोस. दिनेश, आम्हाला वाटतं तू तुला समजावून सांगावं. बरोबर आहे, बरोबर आहे. काका, तिच्या वतीने मी सर्वांची माफी मागतो. बस. बस. कोण मदन? माझ्या कुणाकडे पडणार नाही आणि मला वेगळं व्हायचंय. हो, पण वेगळं व्हायचं कोणापासून? माझ्या कुणावरही पडणार नाही घरी, म्हणून मी वेगळा राहण्याचा निर्णय घेतलाय. अरे काय बोलतोस हा तू? आणि कोणापासून वेगळा होतोस रा? असा बोलताना तुला लाज नाही काय रो वाटत? मग गप्प बस. गप्प बस. मदन, तुझ्या बायकोला पटतंय? तिला का नाही पडणार? बायको आहे माझी, तिला संसार माझ्या बरोबर करायचा आहे. तेव्हा नियमानुसार सगळ्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मला हवा आहे. हे तुझ्या बापाला ठरवू दे. मग तुम्ही पंच कशाला? अच्छा, बोलतोस का? कळतं का तुला? अरे, तुझ्या आई बापाच्या काळजाचे तुकडे करायला होतो आम्हाला. अरे, आम्ही पंच आहोत, आम्ही कसाही नव्हे. जयरामराव, माझी विनंती आहे, तुम्हाला देखील विनंती आहे, जे माझं आहे ते त्यांना हवं तसं करून द्या, माझी काहीच हरकत नाही. मला रस्त्याला लागून असलेली जमीन हवी आहे. तीच का? जे आहे ते सगळं अर्ध अर्ध झालं पाहिजे. तुला अधिकार नाही बोलायचा. का अधिकार नाही माझा? तुम्हाला सगळं घेऊन देणार नाही मी. हे बघ, तुम्ही आपापसात भांडू नका. बोला. हे बघा, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या जमिनी आहेत त्या त्या ठिकाणी पंच जाऊन त्याचा विचार करतील. पण आता घरात कसं राहायचं ते तुम्ही ठरवा.
आम्ही उजव्या खोलीत राहू, हे डाव्या खोलीत राहतील आणि मागेला भिंत घालू. आणि झालं? आणि आई बाप ते माझ्याकडे राहतील, मी सांभाळीन आई बाबांना. थोबड फोडीन तुझा. काय आता आम्ही टीका घेतलाय का त्यांना पोसायचा? एकदा गप्पा बस. आई बाबा आपल्याकडे राहतील. चालणार नाही. फार फार तर एकाला 6 महिने सांभाळू. हे दोघांना एकत्र सांभाळायला मला जमणार नाही. अरे काय गडी माणसं आहेत काय रे ती तुमची? काय गडी माणसं आहेत? अरे जन्माला घालणारं आई बाप नाही राहतं तुमचं आणि त्यांना पोसायला तुम्हाला जड होत आहे होय? अरे नका पोसू, नका पोसू तुम्ही. हा एवढा विमा पोशील त्यांना, हा एवढा विमा पोशील. आग लावा तुमच्या शिक्षणाला आणि त्या विद्यार्थीला आग लावा. हा एवढा विमा पोशील त्यांना, हा एवढा विमा पोशील. निर्णय झाला की या तुम्ही. धन्यवाद. काय हा निर्णय आणि काय हे वेळ नाही राव नाही पडला. सांभाळा. चला मंडळी निघूया. चला. पण जा आता. अरे एक दिवशी हे होणारच होतं असं. तात्या काकूला आणि तुम्ही चला माझ्याकडे देऊ. मी पोषीन त्यांना. चला तुम्हाला मी पोषीन. चला. ऐक जरा बायकोचा, ऐक जरा बायकोचा. तू तर बायकोचा बैल आहेस रे. तुला काय सांगू? आता तरी तुमच्या मनासारखं झालंय ना रे. आता तुम्ही तरी सुखाने संसार करा आणि आनंदात राहा. आमची दोघांची काळजी करू नका आणि पोसण्याचाही ठेका घेऊ नका तुम्ही. जगाची घरं बसवून देणारा हा शामराव आज स्वतःचं घर वाचवून नाही शकला. सावित्री, ए सावित्री, बातम्या झाल्या. सावित्री बाहेर ये. अगं ते माझं सुद्धा आपलं नाहीये. सावित्री तू बाहेर ये. सावित्री या रोगाने 2 गोळ्या घेतल्या आणि आपल्यालाही 6 महिने वाटून घेतले. ऐकलं मी सगळं. तुम्ही बसा. बसा. मी बिनला आता मोठीच नाही. त्यांच्या पंखात वर आले. मुलांसाठी आपण तेवढंच पाणी केलं. आयुष्य खर्च घातलं. त्याच मुलाने आपली अशी माता केली. आपल्याला कळलंच नाही.
पिल्लाने आकाशात बरोबरी घेतली की आई वडिलांचं असायचं असतं. आई वडिलांचं काम संपलेलं असतं. कारण आपली गरज संपलेली आहे. आपली गरज संपलेली आहे. पण तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी आहे ना. मी आहे तुमच्यासोबत. मी आहे. कोणी नको आपल्याला. कोणी नको. दुसरं कोणी नकोय आपल्याला. माझी कुसू आज नाही असं सांगते. अरे आज या मुलांच्या हवीच्या रामुळे सगळं कोलमडून पडलंय शांत करा तुम्ही. शांत राहा. आता आपली वेळ झाली. सावित्री उठ सावित्री. मी जातो लहान सुनेकडे. तुम्ही या मोठ्या सुनेकडे. मी जाते तिकडे. सावित्री सगळ्यांच्या वाटल्या झाल्या. पण या चौथऱ्याची वाटली झाली झाली. ज्यांना कोणाला द्यायचं असेल ते इथे नेतील. 6 जन्माच्या गाठी त्या विधात्याने बांधले आहे. त्या तोडण्याचा अधिकार या कारखाना दिला सावित्री. नाही सावित्री, आपण या चौथऱ्यावरच जगायचं आणि या चौथऱ्यावरच मरायचं.